आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते। मागच्या 2 तासापासून ते आंदोलन करत होते। आता अखेर त्यांनी खाली उतरले असून त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतले। वाल्मिक कराडवर मोका लावण्यात यावा आणि कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं या मागणीसाठी धनंजय देशमुख आणि मसाजोगचे लोक हे आंदोलन करत होते। पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ते टाकीवरून खाली उतरले। त्यांना नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आले हे अजून स्पष्ट समोर आलेलं नाहीये। थोड्याच वेळात धनंजय देशमुख यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यात ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर धनंजय देशमुख यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे सुद्धा पाहूयात। सगळ्यात पहिली मागणी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडवर मोका लावण्यात यावा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात। दुसरी मागणी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला जो फरार आरोपी आहे जो की कृष्णा आंधळे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावा। आणि तिसरी मागणी आहे ती म्हणजे या केसचा जो तपास चालू आहे त्याची सर्व माहिती देशमुख कुटुंबाला देण्यात यावी।